तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत मी तुम्हाला हा विषय सांगितलेला नाही आहे की आपला व्हिडिओ तुम्ही लाईक करा किंवा शेअर करा, परंतु आज तुम्हाला हा व्हिडिओ महाराष्ट्रभर नाही तरी सोलापूर जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे। त्या ठिकाणी तो व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे। प्रत्येक उमेदवारापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि प्रशासनातील जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, कारण की संपूर्ण जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरती निघालेली आहे, परंतु सोलापूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरती या ठिकाणी निघालेली नाहीये। त्याचबरोबर नांदेडचा सुद्धा विषय प्रलंबित आहे। त्या ठिकाणी सुद्धा एक याचिका कोर्टात दाखल असल्या कारणामुळे त्या ठिकाणचा निकाल सुद्धा या ठिकाणी वेटिंगवर ठेवलेला आहे, स्थगित आहे। तर ते दोन्ही कामं या ठिकाणी व्हायला पाहिजेत, अशी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व हा विषय असणार आहे। बघा, आजची जी तारीख आहे ही तारीख आहे 2 ऑक्टोबर याची तारीख आहे आणि 2 ऑक्टोबर म्हणजे स्वामी चिन्मयानंद किंवा मग ते दृश्यम सिनेमा किंवा मग त्याचबरोबर पावभाजी, पणजी, गोवा हा विषय महत्त्वाचा नाही आहे। तो एक काल्पनिक चित्रपट होता, तो चित्रपट होता। परंतु वास्तविक परिस्थिती अशी आहे की आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे आणि आजच्या दिवशी आपण हा विषय हाती घेतोय, हे सुद्धा एक योगायोग असू शकते, कारण की महात्मा गांधीचं संपूर्ण आयुष्य हे आंदोलनात सर्व त्यांचं आयुष्य गेलेलं आहे। भरपूर सारे आंदोलन त्यांनी केलेले आहेत, सत्याग्रह त्यांनी केलेले आहेत, निवेदनं त्यांनी भरपूर ठिकाणी दिलेले आहेत। त्या कारणामुळे आज सोलापूर जिल्हा आणि परभणी जिल्हा या ठिकाणी सर्व जे उमेदवार आहेत, जे उमेदवार पोलीस भरती आणि होमगार्ड भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणचे जे काही प्रशासन आहे या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी निवेदन द्यायचे आहे। ते जिल्हा अधीक्षक साहेब असतील, पोलीस अधीक्षक असतील, त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, त्यानंतर माननीय आपले महासमादेशक जे असतील होमगार्डचे, त्यांच्यापर्यंत हे सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी निवेदनाद्वारे द्यायचे आहेत। जे इच्छुक उमेदवार असतील त्या उमेदवारांनी एक अर्ज लिहायचा आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये, ते कमेंट सुद्धा मी तुम्हाला शेवटी पाठवणार आहे। त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की कमेंट्स त्यांनी खूप छान लिहिलेली आहे, तशीच्या तशीच तुम्ही हे जरी लिहिलं निवेदन तरी चालेल। त्या ठिकाणी आमदार असतील, खासदार असतील, त्यानंतर लोकप्रतिनिधी असतील, त्या ठिकाणचे सर्वांना हा विषय तुम्ही तिथं सांगायला पाहिजे की होमगार्ड जिल्ह्यासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी होमगार्ड भरती ही व्हायला पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्न करा। हा विषय महत्त्वाचा आहे, कारण की फक्त आपला सोलापूर जिल्हा आणि परभणी जिल्हा या ठिकाणचे उमेदवार या होमगार्ड भरतीपासून वंचित राहिलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर गरीब विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत आणि सुशिक्षित विद्यार्थी आहेत। विशेष करून सुशिक्षित विद्यार्थी या ठिकाणी आहेत, तरी सुद्धा ते होमगार्ड भरतीसाठी प्रयत्न करत आहेत, कारण की रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि आता चांगली गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी पगार सुद्धा वाढलेला आहे। त्या कारणामुळे भरपूर असे विद्यार्थी आहेत की ते इच्छुक आहेत होमगार्ड भरतीसाठी। त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा आज जयंती आहे। त्याचबरोबर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जय जवान जय किसानचा हा नारा त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी। त्या कारणामुळे जवान म्हणजे आपले होमगार्ड आणि किसान म्हणजे आपले शेतकरी। तर होमगार्डची नोकरी अशी आहे की एकीकडे तुम्ही तुमचे बाकीचे कामं सुद्धा सांभाळू शकता आणि होमगार्डची नोकरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता। त्या कारणामुळे आजच्या दिवशी आपण हा विषय घेतोय, हा एक योगायोग चांगला असू शकते। सर्व विद्यार्थ्यांना माझं निवेदन आहे की तुम्ही निवेदनाद्वारे तुमची जे डिमांड आहे, जी मागणी आहे, ती प्रशासनापर्यंत पोहोचवा, जेणेकरून या दोन्ही जिल्ह्यासाठी होमगार्ड भरती ही लवकरात लवकर निघणार आहे। पुन्हा एकदा जे काही विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी तर आनंदाचा विषय आहेच, पगार चांगला वाढलेला आहे, परंतु या दोन जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी चान्स मिळायला पाहिजे, या ठिकाणी भरती व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे। आणि ती जी कमेंट्स आहे ती कमेंट सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहोत। ती कमेंट्स खरोखर म्हणजे उद्विग्न करणारी कमेंट्स आहे, नाराज करणारी कमेंट्स आहे की बाबा सर्व सर्व जिल्ह्यामध्ये तुम्ही होमगार्ड भरती घेतली, या जिल्ह्यामध्ये तुम्ही का घेतली नाही, असा त्याचा आशय असणार आहे। तर माझा प्रशासनाला सुद्धा एक विनंती असेल की या दोन जिल्ह्यामधली जी होमगार्ड भरती थांबलेली आहे, रखडलेली आहे, ती भरती पूर्ण करा। आणि दुसरा विषय असा की जे आपलं होमगार्ड पेज आहे, ज्यावर आपण लॉग इन करतो, त्यामध्ये सर्व जिल्ह्यांची ज्या काही माहिती येतात, त्या सर्व जिल्ह्यांच्या माहितीमध्ये या दोन जिल्ह्याचे नावं त्या ठिकाणी यायला पाहिजे, सोलापूर आणि परभणी। तर आणि त्याच्यासमोर जसं तुम्ही बाकीच्या जिल्ह्याची जी काही माहिती दिलेली आहे की पात्र उमेदवाराची यादी, तात्पुरती यादी, निवड यादी, अंतिम यादी, त्यानंतर महत्त्वाची सूचना, असे तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एक प्रकारची अपडेट दिलेली आहे। त्याचप्रमाणे या दोन जिल्ह्याची नावं तुम्ही त्या चार्टमध्ये ॲड करा, मेन्शन करा। आणि त्यासमोर जर तुम्हाला काही अडचण असेल, प्रशासकीय अडचण असेल, त्या ठिकाणी अनुशेष रिक्त नसेल किंवा अजून काही कारणं असतील, तर ते कारणं सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही लिहायला पाहिजे की या या तारखेपासून किंवा या महिन्यामध्ये ही भरती होणार आहे किंवा होणार नाही, तर त्याचे सुद्धा कारणं तुम्ही त्या ठिकाणी द्यायला पाहिजे, असं माझं या ठिकाणी मत असणार आहे। तेव्हा प्रशासनाला ही विनंती असणार आहे की त्या पेजवर या दोन जिल्ह्याचे नावं तुम्ही ॲड करा,
आणि त्या तिथल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलासा द्या, अशी माझी नम्र विनंती आहे. बस एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. व्हिडिओ आपण अपलोड करत राहू. भरपूर सारे विषय आहेत. प्रत्येक विषयावर आपण बोलणार आहोत. तुमचे काही विषय असतील तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आपण त्यावर सुद्धा एक असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबतच अभ्याससुद्धा कंटिन्यू ठेवा. अभ्याससुद्धा महत्त्वाचा आहे. कोणत्याही परीक्षेसाठी लेखी परीक्षा असो किंवा मैदानी परीक्षेसोबत लेखी परीक्षासुद्धा आवश्यक असते. त्या कारणामुळे अभ्यास तुमचा यामध्ये खंड तुम्ही पडू देऊ नका. ओके. धन्यवाद.